नमस्कार. एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक अत्यंत आक्रमक नेते, धुरंधर. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्राच्या राजकारणात आपण हे सगळं चालवतो हे दाखवायच्या प्रयत्नात असतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना असं वाटणं स्वाभाविकही आहे. गेलेलं मुख्यमंत्रीपद हे अर्थातच मित्रपक्षासाठी करावा लागलेला त्याग असल्यामुळे त्यांनी काहीशी स्वभावाला मुरड घातली, पण त्याचबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये त्यांनी स्वतःचं जाळं मजबूतरित्या पसरवून आता तो पक्ष खिळखिळा करायला जी सुरुवात केलेली होती ती प्रत्यक्षात आलेली दिसते आहे. खरं तर भारतीय जनता पक्षाची पण गरज होती आता लोकसभेतली संख्या वाढणं. नेमकी गरज का होती? कारण लोकसभेत जागा मतदारसंघांच्या कशा असतील याची आखणी करणारं एक विधेयक मांडलं जाणार आहे. महिला आरक्षणाचं विधेयक देखील पुन्हा सादर होणार आहे. काही दिवसांपूर्वी बंगालच्या निवडणुकीच्या आधी ही दोन्ही विधेयकं संख्याबळामुळे जेव्हा पारित झाली नाही तेव्हाच भारतीय जनता पक्षाचे चाणक्य अमित शहा यांनी जाहीर केलं होतं, संधी मिळताच ही विधेयकं आम्ही पुन्हा आणू. डिलिमिटेशन मतदारसंघांची फेररचना हे अत्यंत महत्त्वाचं विधेयक आहे. मतदारसंघांची रचना कशी करता येईल यावर निवडणुकीचे निकाल अवलंबून असतात. भारतीय जनता पक्षाला त्या पद्धतीचा अधिकार जर संसदेत कायदा पारित झाला आणि मिळाला तर मतदारसंघ सुरक्षित कसे करता येतील याकडे अचूक लक्ष देता येईल. कोणताही राजकीय पक्ष अशी संधी गमवत नसतो आणि त्यामुळे हे विधेयक पारित होण्यासाठी जी काय मतांची जुळवाजुळव सुरू झाली आहे त्यात तृणमूल काँग्रेसमधून बाहेर आलेले खासदार, द्रमुकाने घोषित केलेला पाठिंबा, अशा मतांच्या बेरजेच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांनी 6 खासदारांची भर टाकायचं ठरवलेलं आहे असं आजच्या घडामोडींमुळे स्पष्ट झालेलं आहे. भारतीय जनता पक्ष नेहमीच एकनाथ शिंदे यांनी केलेली ही मदत लक्षात ठेवेल. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री होतील का याचं उत्तर नकारार्थी असेल. पण एकनाथ शिंदे हे एनडीएतला एक अतिशय महत्त्वाचा आक्रमक आणि कामाचा नेता होतील. खरं तर एनडीएमधली एकनाथ शिंदे यांची जी काय जागा होती, जी काय त्यांची स्थिती होती ती तृणमूल काँग्रेसमधल्या फुटीनंतर कुठेतरी थोडीशी कमी झालेली होती. पण आता पुन्हा एकदा 6 खासदार आणून देणारा नेता हा भारतीय जनता पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा असेल. गेल्या काही महिन्यातली एकनाथ शिंदे यांची पावलं आपण इथे उत्तमरित्या कशी अभ्यासता येतील ते बघूया, हा अर्थात प्रयत्न आहे. खरं तर एकनाथ शिंदे नावाचा एक महत्त्वाचा नेता महाराष्ट्रात आहे हे त्यांनी जोपर्यंत पक्षांतर घडवून आणलं नव्हतं शिवसेनेत तोपर्यंत कोणाच्या लक्षातच आलं नव्हतं. एकनाथ शिंदे यांनी पक्षांतर घडवून मुख्यमंत्रीपद मिळवल्यावर विधानसभेत केलेलं भाषण हे त्यांच्या कर्तृत्वाचं आणि त्यांच्या नेतृत्वाचं पहिलं प्रतीक होतं. हा नेता काही न बोलता किती क्षमता ठेवतो स्वतःत हे त्यानंतर दिसलं होतं. त्यानंतर सरकार आल्यावर त्यांच्यावर वेगवेगळे आरोप झाले, मंत्र्यांचे लाड पुरवण्यात वेळ जातो, भ्रष्टाचाराला चालना मिळणारी स्थिती आणि भूमिका त्यांचे मंत्री घेतात अशी चर्चा झाली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाला निवडणुकीत मोठं बहुमत मिळाल्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत तर त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं. आता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांच्या मर्जीत आपली जागा कशी निर्माण करता येईल या विचारात एकनाथ शिंदे यांनी गेले काही दिवस घालवले आणि त्या दिवस घालवल्याचं फळ त्यांच्या सुनियोजित रणनीतीमुळे आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांनी केलेल्या मदतीमुळे आज प्रत्यक्ष दिसत आहे. खरं तर एक खासदार कसा फोडायचा याची जबाबदारी शिंदे यांच्या मंत्रिमंडळातल्या एकेका सहकार्यावर सोपवली गेली होती. जी काय माहिती मिळते ओमराजे निंबाळकर बाहेर पडणं अत्यंत कठीण होतं, कारण त्यांचे जे काय तिथले संबंध आहेत व्यक्तिगत संबंध ते त्यांचा भाऊ राणा जे भाजपचे आमदार आहेत त्यांच्याशी ताणले गेलेले आहेत. त्यांच्या वडिलांच्या हत्येचा आरोप डॉक्टर पद्मसिंह पाटील हे एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं प्रस्थ असलेल्या नेत्यावर झालेले आहेत. तो निर्णय लागणार आहे. खरं तर आज ओमराजे निंबाळकर ज्यांच्या विरोधात उभे आहेत ते पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री
सुनेत्राताई पवार यांचे भाऊ देखील आहेत. अशा वेळेला खरं तर ओमराजेंनी आहे तिथे सुखी राहणं आणि सरकारला विरोध करणं योग्य होतं. पण एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत हुशार रणनीतीनं तिथे राहून तुम्हाला कोणताही फायदा नाही. मराठा समाजाचं राजकारण करायचं असेल, मराठवाड्यात पाय रोवायचे असतील तर आमच्याकडे येणं हा तुम्हाला उत्तम पर्याय असल्याचं समजावून सांगितलं. संजय देशमुख जे यवतमाळ परिसरातले नेते आहेत ते खरं तर भारतीय जनता पक्षाशी थोडासा संबंध ठेवून होते, पण त्यांना देखील उत्तमरित्या फोडायचं काम एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सहकारी असलेल्या तिथल्या मंत्र्याच्या सहकार्यांनी केलं. तानाजी सावंत यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली होती, ती ओमराजे निंबाळकरांची होती. प्रताप सरनाईकांवर जबाबदारी सोपवली गेली होती. दादा भुसेंवर राजाभाऊ वाझेंची जबाबदारी सोपवली गेली होती. वाझे आले नाहीत, पण आपापल्या सहकारी मंत्र्याला योग्य रीतीने जबाबदारी देत एकनाथ शिंदे यांनी हे पक्षांतर घडवून आणलं आहे. आज आपण सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर लोकांना हे पक्षांतर आवडलेलं नाही. पक्षफुटीनंतर जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या चिन्हावर, त्यांच्या चेहऱ्यावर निवडून आला होतात तेव्हा पुन्हा परत जायची काय गरज होती, असा सोशल मीडियावरचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने अशा प्रकारची ऑपरेशन्स प्रत्यक्षात येतात त्यात वापरली जाणारी चार्टर्ड फ्लाईट्स वगैरे जनतेला सध्या आवडत नाही, कारण महागाईचा भडका उडालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने कुठेतरी अत्यंत शांत धोरण घेत या सगळ्या प्रस्तावावर किंवा या घडामोडींवर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही असं ठरवलेलं आहे. शिंदे आणि फडणवीस तसे सहकारी आहेतच, पण कुठेतरी राजकारणात वावरताना प्रत्येक सहकारी हा काहीसा प्रतिस्पर्धी देखील असतो. शिंदे यांनी यावेळेला आक्रमक राजकारण केलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यावेळेला काही न बोलता अत्यंत शांतपणे फक्त विधेयक मंजूर व्हायला पाहिजे यासाठी भूमिका घेऊन त्यांना अप्रत्यक्ष मदत करायचा प्रयत्न करतायत. यावेळेला शिंदे आवडतील का फडणवीस आवडतील हा पुढचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात राजकीय क्षेत्रात अजितदादा यांच्या निधनानंतर जे काय व्हॅक्यूम तयार झालेलं आहे, जागा तयार झालेली आहे, ती मिळवायचा शिंदे खूप जोरात प्रयत्न करतायत. मराठा असणं हे त्यांच्यासाठी एक पुढे जाण्याचं कारण आहे. शिंदे यांची टीम अत्यंत तत्पर आहे. शिंदे हे धनशक्तीत कमी नाही असा आरोप सातत्याने उबाठाचे नेते करत असतात, पण शिंदे सातत्याने आक्रमकरित्या राजकारण करतायत आणि त्याचं पुन्हा एकदा प्रतीक आजच्या रूपाने दिसलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना शिंदे यांच्या झंझावातासमोर खरंच कमी पडेल की मराठी माणसाची सहानुभूती उद्धव ठाकरे यांना मिळेल हाही प्रश्न आहे. पण आत्ताच्या स्थितीला डिलिमिटेशन आणि महिला विधेयक पारित करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली कुमक एकनाथ शिंदे यांनी पुरवल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मनात त्यांच्यासाठी एक विशेष स्थान निर्माण झालेलं आहे. हा दबंग नेता, हा धुरंधर नेता महाराष्ट्रात पुढे कशी वाटचाल करतो हे बघणं आवश्यक ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना मदत करायची भूमिका कदाचित पडद्याआडून घेतलेली असेल, पण पक्षांतराला आम्ही कुठेही चालना देत नाही हे भारतीय जनता पक्षाचं धोरण आहे. मोदींच्या विचारावर विश्वास ठेवून जे येत आहेत त्यांचं स्वागत आहे असंही पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या रवी चव्हाणांनी सांगितलेलं आहे. आता शिंदे यांची आक्रमकता आणि भारतीय जनता पक्षाची धोरणात्मक भूमिका याचा फायदा महाराष्ट्रात युतीला खरंच होतो का हे बघणं पुढच्या काही दिवसांसाठी आवश्यक ठरणार आहे. लोकसभेत ही दोन्ही विधेयकं पारित होतील हे मात्र आता स्पष्ट दिसतंय. त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष घेऊ शकेल का हे उत्तर लोकांच्या मनात आहे. काही गोष्टींसाठी वाट पाहावी लागते, पण मी वाट न पाहता काहीतरी घडवून आणू शकतो हे दाखवण्यात आज शिंदे पुन्हा एकदा यशस्वी झाले आहेत. नमस्कार.